the ISP Expo 2024. I'm here with Mass Engineers, the company which are into heat treatment furnace manufacturing. And to give you more insight about this company, I have with me Mr. Sumit Singh Rajput. हीट ट्रीटमेंट फर्नेसमध्ये प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये हार्डनिंग, टेम्परिंग, ॲनेलिंग, स्ट्रेस रिलिव्हिंग, एजिंग आणि सोल्युशन ॲनेलिंग अशा प्रकारचे प्रोसेस आहेत. आणि या प्रोसेस थ्रू आम्ही काय करतो, मेटलच्या प्रॉपर्टीज चेंज करतो. आणि या प्रॉपर्टीज चेंज करण्यासाठी आम्हाला हीट ट्रीटमेंट फर्नेसची गरज भासते. तर या हीट ट्रीटमेंट फर्नेसमध्ये आम्ही बॅच टाईप फर्नेस, त्याच्यामध्ये हार्डनिंग, टेम्परिंग, क्वेंचिंग विथ मॅन्युप्लेटर, ते सोडून होगियर फर्नेस त्याच्यामध्ये असते, ज्याच्यामध्ये ट्रॉली इन्क्लूड असते. त्याच्यात परत त्याच्यामध्ये सोल्युशन ॲनेलिंग आहे. बॅच टाईपमध्ये परत बेल टाईप फर्नेस आहे. बेल टाईप फर्नेससुद्धा आम्ही यूज करतो. परत ओव्हनसाठी जर म्हणले कोर, जर फाउंड्रीमध्ये जर बघितलं तुम्ही तर कोर ओव्हन असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस टाईप कोर ओव्हन, बॅच टाईप कोर ओव्हन, ट्रॉली टाईप कोर ओव्हन असं कोर ओव्हन देतोय. लॅडल प्रिएटर बनवतो, जे लॅडलसाठी प्रिएट करण्यासाठी वापरतात फाउंड्रीमध्ये. स्टील फाउंड्री असेल किंवा सिया असेल किंवा एजी असेल, याच्यामध्ये आम्ही लॅडल प्रिएटरसुद्धा आम्ही सप्लाय करतो त्यांना. 1 टनपासून किंवा 500 kg पासून ते 100 टनापर्यंतच्या फर्नेसेस आम्ही इथे बनवतो कंपनीमध्ये. आणि आम्ही लोकललाही देतो, पूर्ण इंडियामध्ये देतो आणि आम्ही एक्सपोर्टसुद्धा मशीन केलेले आहेत. तर याच्यामध्ये आम्ही मशीन्स प्लस सेल्स, सर्व्हिस, स्पेअर सगळ्या प्रकारे आम्ही इथे सप्लाय करतो. तर आमच्याकडे टीमसुद्धा त्या पद्धतीने आहे, ज्याच्यामध्ये आमची प्रोडक्शन टीम वेगळी आहे, मार्केटिंग टीम वेगळी आहे, डिझाईन टीम वेगळी आहे, इवन प्रोग्रॅमिंग टीम वेगळी आहे, इलेक्ट्रिकलची सुद्धा वेगळी आहे. सर्व्हिससाठी जे बाहेर असतात त्या सर्व्हिसच्या लोकांची टीमसुद्धा आमची आहे, ती वेगळी आहे. तर इवन अशा प्रकारे आम्ही 2018 चालू करून आम्ही आमचा बिझनेस हा ग्रो करत आहोत आणि असंच आम्ही इथून पुढे ग्रो करणार आहोत. या एक्सपोमध्ये तुम्हाला कशा टाईपचा रिस्पॉन्स भेटतोय, किती लोक येत आहेत आणि एक हा एक्सपो तुम्हाला कसा हेल्प करतो? ॲक्च्युली काय एक्झिबिशन याच्या आधीही केलेत, हे एक्झिबिशन याच्या आधी केलं आहे. रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि कालपासूनचा रिस्पॉन्स इथे चांगला मिळायला लागला आहे. त्या मानाने आजसुद्धा आहे क्राऊड, मे बी उद्यासुद्धा आहे. आणि ॲक्च्युली काय आहे, जेव्हा अशा प्रकारचे एक्झिबिशन भरले जातात तेव्हा न्यू क्लायंट जॉईन होतात. काही लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो नसतो, काही लोक आमच्याबरोबर पोहोचलेलो नसतात. कुठेतरी मार्केटिंग कुठल्या तरी पॉईंटला कमी पडत असते. असे लोक इथे येतात ज्यांना फर्नेससुद्धा माहीत नसते, काय असते, काय प्रोसेस असते. काही लोकांना नॉलेज नसते, तर त्यांना इथे या सगळ्या गोष्टी भेटतात. तुम्ही तुमच्या इथे येणाऱ्या व्हिजिटर्सला काय सांगाल? तुम्हाला काय सांगायला आवडेल त्यांना? व्हिजिटर्सना मला एवढंच सांगायचं, तुम्ही प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा, इथे प्रत्येकाचे प्रोडक्ट जाणून घ्या. तुम्ही तुमची ओळख त्यांना सांगा आणि त्यांच्याकडून ओळख करून घ्या, प्रत्येक मशीनची माहिती करून घ्या. असं नाही की फक्त बिझनेससाठीच आहे, पण इन फ्युचर तुमचा इथे चांगली तुमची ग्रोथ होईल.